नमस्कार मित्रांनो, इग्नाइट ॲग्रीकॉस या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. कृषी विभाग भरती जर याची जाहिरात यायची असेल तर सगळ्यात आधी याचा आकृतीबंध मंजूर पाहिजे आणि या आकृतीबंधाची फाईल गेल्या अनेक काळापासून मंत्रालयात जी आहे तर ती अडकलेली आहे. तर किती पद रिक्त आहेत, जाहिरात येण्यासाठी हा आकृतीबंध कधी मंजूर होणार आहे, तर या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, नुकतीच ही न्यूज आलेली होती. कृषी विभागाचा आकृतीबंध रेंगाळल्याने नाराजीचा सूर. ही बातमी ऍक्च्युली बदली संदर्भातली होती. बदली, आता कसं आहे, जे काही सरकारी कर्मचारी असतात तर त्यांना बदल्या लागतात. आता मार्च एंड झाला, आता नवीन वर्षापासून त्यांना बदल्या लागतात, इकडे तिकडे बदली करायची असते कोणाला. तर या बदलीसाठी मुळात प्रामुख्याने आकृतीबंध, रोस्टर सिस्टीम ही तयार असावी लागते. तर याच्या संदर्भात ही बातमी, परंतु ही बातमी आपल्याला आगामी म्हणजे किती पद रिक्त आहेत, जाहिरात येऊ शकते का, नेमका प्रॉब्लेम काय आहे, तर ते आपल्याला माहिती होण्यासाठी अत्यंत महत्वाचे. तर ते आपण पाहणार आहोत. लक्षात घ्या की कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे स्टेट बोर्ड एक चांगलं पद्धतीने असणं गरजेचं आहे. कृषी विभागाची भरती असो किंवा कुठलीही सरळ सेवा एमपीएससी असो, स्टेट बोर्डवर कमांड असणं गरजेचं आहे. या स्टेट बोर्डची संपूर्ण बॅच 99 रुपयात ही तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देतोय, तेही इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर. आजच ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकता. आता बघा, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करणारा हा महसूल विभाग असतो. या महसूल विभागाअंतर्गत तलाठी हे पद काम करतं, म्हणजे त्याचं कामच शेतकऱ्यांसोबत राहतं. परंतु त्याच्या खांद्याला खांदा लावून दुसऱ्या क्रमांकाचा विभाग तो म्हणजे आपला खरा अर्थाने कृषी विभाग. तर या कृषी आयुक्तालयाने तयार केलेला आकृतीबंधाचा प्रस्ताव सध्या मंत्रालयात प्रलंबित आहे. वेळेवर निर्णय न झाल्यास तळागाळातील शेती नियोजनावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. आता लक्षात घ्या, या कृषी विभागाने त्यांचा आकृतीबंध पाठवलेला आहे. कुठं पाठवलेला आहे? मंत्रालयात पाठवलेला आहे. मंत्रालयात मंजुरीसाठी विभागाचा जो आहे तर ते मंत्रालयात त्यांचं स्ट्रक्चरल फ्रेमवर्क म्हणजे आकृतीबंध हा जो आहे मंत्रालयात पेंडिंग आहे. ज्या दिवशी त्याला मंजुरी भेटेल त्या दिवसानंतर आपल्याला सगळ्या काही गोष्टी पाहायला मिळतील. लक्षात घ्या, राज्यात जर आपण पद पाहिली, टोटल या कृषी विभागाअंतर्गत 27,502 पद मंजूर आहेत. किती? 27,502 पद मंजूर आहेत. त्याच्यापैकी 18,764 लोक ऑलरेडी गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहेत. त्याच्यानंतर रिक्त पद तुम्ही पाहिली किती आहेत? 32% रिक्त पद आहेत. आणि शासनाचं जसं म्हणजे एक आहे की 20% पद रिक्त पाहिजे, असा काही जी आर नाही 20%चा, परंतु एक असं मानलं जातं, एक ट्रेंड आहे की 20% पद असतील तर समजू शकतो आपण की व्यवस्थित काम चालू शकतं. पण 20%पेक्षा जास्त पद रिक्त झाले तर ते विभाग म्हणजे अंडर प्रेशर काम करते. लक्षात घ्या, जवळपास 8,738 पद रिक्त आहेत. मग एवढी पद रिक्त असेल तर याचा तुम्हाला माहिती आहे प्रॉब्लेम अल्टिमेटली तो जनतेवरच होणार आहे आणि याच्या जनता म्हणजे आपली शेतकरी जनतेवर होणार आहे. 68% पद तर भरलेली आहेत, परंतु इथे ही 32% पद आपल्याला या कृषी विभागात रिक्त पाहायला मिळतात. ही 32% पण मोठी संख्या आहे मित्रांनो. 8,738 एवढी पद आहेत की जी आपल्याला इथं रिक्त जे आहेत तर ते पाहायला मिळतात. आणि ही पद आगामी काळात येणं, यांची जाहिरात वगैरे येणं हे फार महत्वाचं आपल्यासाठी होतं. नव्या आकृतीबंधाचा प्रस्ताव त्यांनी पाठवलेला आहे. त्यांनी त्याच्यात अनेक गोष्टी सांगितलेल्या की जसं राज्यात सध्या कृषी संचालकांची 5 पदे मंजूर आहेत. नव्या रचनेत ही वाढणार आहेत का, तर हे आपल्याला बघणं गरजेचं असणार आहे, कारण की याचा जो आकृतीबंध पाठवण्यात आलेला आहे तो आपल्याकडे नाही अजून. सोबत कपात, मृदा संधारणाचे कृषी संचालक पद हे कमी केले जाणार आहे का, याच्या संदर्भात देखील एक संशय व्यक्त केला जातोय. सोबतच उपविभागीय कृषी अधिकारी पदाचे अस्तित्व संपुष्टात आणून त्याच्याऐवजी थेट तालुका कृषी अधिकारी कार्यालय आता बळकटीकरणावर भर दिला जाणार आहे का. आणि सध्या ऑलरेडी गव्हर्नमेंटने कृषी अभियांत्रिकी संचालक पद हे आधीच कार्यरत जे आहे तर ते केलेले आणि हे आकृतीबंधात त्यांनी प्रस्तावित केलेले असं न्यूज मध्ये दिलेलं आहे. परंतु आकृतीबंधासंदर्भात आता आपल्याला अजूनही कुठली माहिती नाही. म्हणजे उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडील पॉवर सगळी शिफ्ट कुठे केली जाणार आहे? तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे आपल्याला ही पॉवर जी आहे तर ती शिफ्ट होताना दिसणार आहे. अनेक गोष्टी आहेत, लक्षात घ्या. आकृतीबंधाला जर मंजुरी मिळाली तर लवकरच बदल्या होतील. बदल्या मिळाल्यानंतर राज्यात मुख्य पेरणी हंगामांचे नियोजन करण्यात येईल. लक्षात घ्या, बदली हा एक महत्वाचा फॅक्टर आहे बरं का आपल्या जाहिरातीसाठी आकृतीबंधानंतर. कारण की बदली झाल्यानंतर रोस्टर पुन्हा चेंज होतं, म्हणजे जे बिंदू नामावली आहे तर ती चेंज होते. मग हे एकदा बदलीचं झालं तर मग ते रोस्टर सिस्टीमवर काम करतात. रोस्टर सिस्टीम नंतर आपल्याला खऱ्या अर्थाने जाहिराती संदर्भात काम जे आहे तर ते इथं पाहायला मिळतं, हे आपण इथं म्हणू शकतो. ओके, तर या सगळ्या काही गोष्टी इथं दिलेल्या आहेत. आगामी काळात आपल्यालाच म्हणजे कृषीच्या उमेदवारांनाच कृषी विभाग जाहिरात आणि कृषी विद्यापीठ जाहिरात या दोघांसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. लक्षात घ्या, ऑलरेडी या विभागाचा आकृतीबंध अजून मंजूर करत नाही त्यात, मग तुमची जाहिरात कधी काढतील ते, म्हणजे तुमच्या जाहिरातीला अजून वेळ लागू शकतो. पण जर आपण सगळ्यांनी एकजुटीने प्रयत्न केले
तर नक्कीच आपल्याला कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग या दोन्ही विभागात कृषी उमेदवारांसाठी भरती जी आहे तर ती पाहायला मिळू शकते. ओके, तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.